नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो वय वाढण्याच्या प्रक्रियेबद्दलचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकेल. अगदी बरोबर. म्हातारपण म्हणजे नेमकं काय याचे अनेक गैरसमज आपण आज मोडून काढणार आहोत. हे एक असं सत्य आहे जे अक्षरशः क्रांतिकारी आहे. विचार करा, म्हातारपणाची सुरुवात नक्की कुठून होते? बहुतेकांना वाटेल की पांढरे केस किंवा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या. पण हे साफ चुकीचं आहे. म्हातारपण त्वचेत किंवा हृदयात सुरू होत नाही. त्याची खरी सुरुवात होते ती आपल्या पाठीच्या कण्यात. हो, आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये. म्हणूनच एक अतिशय महत्वाचा विचार लक्षात घ्या. वय हे कॅलेंडरच्या पानांवरून ठरत नाही, तर ते आपल्या पाठीच्या कण्याच्या लवचिकतेवर अवलंबून असतं. अगदी खरंय. हजारो वर्षांपासून प्राचीन योगी हेच सांगत आलेत. आपल्या पाठीचा कणा ठरवतो की वयाच्या 60व्या वर्षी आपल्याला 30व्या वर्षासारखी ऊर्जा वाटेल की 30व्या वर्षीच 60 वर्षांचा थकवा येईल. आता हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. आपल्या पाठीचा कणा दोनपैकी एका अवस्थेत असू शकतो. एकीकडे आहे खळाळती वाहती नदी, एकदम लवचिक, जिवंत आणि स्वच्छ. आणि दुसरीकडे एक साचलेलं डबक्यासारखं पाणी, जे हळूहळू कडक, मृत आणि विषारी होत चाललंय. जर आपला पाठीचा कणा ताठर झाला तर तो ह्या डबक्यासारखा बनतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की आपल्या पाठीच्या कण्यात वाहणारं हे नदीचं पाणी म्हणजे नेमकं काय? विज्ञानाच्या भाषेत याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड किंवा थोडक्यात CSF म्हणतात. हा एक अतिशय स्वच्छ द्रव आहे जो मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती सतत वाहत असतो. जेव्हा पाठीचा कणा हलतो तेव्हा एक पंप तयार होतो. हा पंप रोज रात्री मेंदूमधला सगळा कचरा आणि विषारी घटक अक्षरशः धुवून काढतो. आणि विशेष म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींनी हे सत्य आधीच ओळखलं होतं. हिमालयन योगी पाठीच्या कण्याला जीवन ऊर्जेचा मुख्य मार्ग म्हणजे सुषुम्ना नाडी मानतात. दाओइस्ट मास्टर्स याला स्वर्गीय अमृत वाहण्याचा मार्ग म्हणतात. आणि आता आधुनिक विज्ञानाने, न्यूरोलॉजिस्टनी सुद्धा हे मान्य केलंय की हा पाठीचा कणा एक अत्यंत महत्वाचा पंप आहे जो आपल्याला अल्झायमरसारख्या आजारांपासून दूर ठेवतो. आता हा पंप काम कसा करतो? इथे 33 हा आकडा खूप महत्वाचा आहे. आपल्या पाठीचा कणा म्हणजे एखादा सलग, अखंड बांबू नाहीये. बरोबर. तो 33 वेगवेगळ्या छोट्या हाडांचा बनलेला असतो. जणू काही एका दोऱ्यात ओवलेले मोतीच. आणि हे सगळे मोती सर्व दिशांना अगदी सहजपणे हलू शकतील असे डिझाईन केलेले आहेत. एका बाजूला हे लवचिक मोती आहेत जे मुक्तपणे फिरू शकतात. पण आजकालची परिस्थिती अगदी उलट आहे. हो ना. तासनतास खुर्चीवर बसून राहणं, सतत मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकं खुसून बसणं, यामुळे त्या 33 मोत्यांमध्ये जणू गोंद किंवा फेविकॉल भरला गेलाय. ते एकमेकांना चिकटून बसतात आणि तो महत्वाचा जीवनदायी प्रवाह तिथेच थांबतो. आपल्या शरीराचा एक अतिशय स्पष्ट आणि कठोर जैविक नियम आहे. यूज इट ऑर लूज इट. वापर करा किंवा कायमचा गमवा. याचा अर्थ सोपा आहे. जर आपण पाठीचा कणा हलवणंच थांबवलं तर शरीराला वाटतं की आता या लवचिकतेची काही गरजच उरलेली नाही आणि मग शरीर ते सांधे कायमचे कडक करून टाकतं. मग हा ताठरपणा घालवायचा कसा? हे समजण्यासाठी नर्वस सिस्टीमचे 2 भाग पाहूया. एका बाजूला आहे सिम्पथेटिक सिस्टीम, जी सतत तणाव आणि वेगाने येणाऱ्या म्हातारपणाशी जोडलेली आहे. पण दुसरीकडे आहे पॅरासिम्पथेटिक सिस्टीम. ही सिस्टीम शरीराला शांत करते, विश्रांती देते आणि स्वतःला आतून रिपेअर करण्याची ताकद देते. पाठीच्या कण्याची साधी हालचालसुद्धा आपल्याला थेट या पॅरासिम्पथेटिक म्हणजेच हिलिंग अवस्थेत घेऊन जाते. आणि म्हणूनच आपण एका अतिशय जबरदस्त आणि प्रभावी उपायाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे 3 मिनिटांची स्पायनल वेव्ह किंवा ज्याला आपण रीड की लहर म्हणू शकतो. हा जिममधला भारी वजने उचलण्याचा व्यायाम नाहीये. हा संपूर्ण नर्वस सिस्टीमला रिसेट करण्याचा एक अत्यंत जादुई आणि सोपा मार्ग आहे. एक असा हॅक जो आयुष्य बदलू शकतो. ही स्पायनल वेव्ह फक्त 4 अत्यंत सोप्या टप्प्यांकरता येते. कोणीही कुठेही उभं राहून हे सहज करू शकतं. ते टप्पे कोणते? पायाची भक्कम पायाभरणी, खालून होणारी सुरुवात, वर जाणारी लहर आणि शेवटी पुन्हा मूळ स्थितीत परत येणं. चला, हे अगदी सविस्तर समजून घेऊया. तर पहिल्या टप्प्यात 2 पायांमध्ये खांद्याइतकं अंतर ठेवून उभं राहायचं. गुडघे एकदम कडक न ठेवता थोडे सैल ठेवायचे. मग डोळे बंद करून 3 दीर्घ श्वास घ्यायचे. जमिनीवर एखाद्या वटवृक्षाच्या मुळांसारखं स्थिर आणि भक्कम उभा असल्याचा फील घ्यायचा. ही झाली आपली मजबूत पायाभरणी. एकदा का पायाभरणी झाली की खरी मूव्हमेंट कशी सुरू करायची?
दुसऱ्या टप्प्यात अतिशय हळूवारपणे आपली कंबर पुढे आणि खाली वाकवायची आहे. इथे लक्षात ठेवा, अजिबात जोर लावायचा नाही किंवा शरीराला ताण द्यायचा नाही. फक्त एक दीर्घ श्वास संपेपर्यंत या स्थितीत राहायचंय. यामुळे पाठीच्या कण्याचा अगदी खालचा भाग जागा होतो. तिसऱ्या टप्प्यात हीच लहर वरच्या दिशेने जाते. कमरेचा तो भाग आता समुद्राच्या लाटेसारखा वर सरकू द्यायचा. आधी पाठीचा खालचा भाग वाकतो, मग मधला भाग थोडा गोल होतो, त्यानंतर पाठीचा वरचा भाग मागे झुकतो आणि शेवटी डोकं अलगदपणे आकाशाकडे मागे जातं. एखाद्या वाहत्या प्रवाहासारखी ही एकदम सुरेख आणि सलग हालचाल आहे. आणि मग शेवटचा टप्पा, जिथे ती लहर परत खाली येते, आपली हनुवटी छातीच्या दिशेने खाली आणायची आणि पाठ वरून खाली हळूहळू सरळ होऊ द्यायची. अगदी शांतपणे, कसलीही घाई न करता पुन्हा पहिल्या सुरुवातीच्या पोझिशनमध्ये यायचं. हे पूर्ण चक्र एका अखंड न थांबणाऱ्या प्रवाहासारखं फील व्हायला हवं. आता या सरावाचे काही अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. हे रोज सकाळी फक्त 3 मिनिटे करायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, वेदना होत असतील तर जबरदस्ती अजिबात करायची नाही. अगदी बरोबर, कारण हा सराव शरीराला बरे करण्यासाठी आहे, त्रास देण्यासाठी नाही. थोडा संयम ठेवला तर काही आठवड्यातच ती हरवलेली लवचिकता परत येते. सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेण्याआधी हा एक छोटासा नियम बनवून टाका. पण हे करत असताना आपल्या शरीरात प्रत्यक्ष काय जाणवतं? तुम्हाला नवल वाटेल, पण अवघ्या 30 सेकंदात बदल जाणवू लागतो. पाठीच्या वरच्या भागात थोडीशी उष्णता जाणवते, मुंग्या आल्यासारखी एक छान संवेदना होते आणि डोक्यात हलकासा दाब जाणवतो. याचा सरळ अर्थ असा की तो CSFचा जीवनदायी पंप आता पुन्हा ॲक्टिव्ह झालाय. आणि म्हणूनच आपण जिथून सुरुवात केली होती तो विचार आता 100% क्लिअर होतो. वय कॅलेंडर ठरवत नाही, तर पाठीच्या कण्याची लवचिकता ठरवते. या विश्लेषणातून एक गोष्ट नक्की समजते की म्हातारपण लांबवण्याची आणि स्वतःच्या शरीराचं कंट्रोल स्वतःच्या हातात घेण्याची खरी ताकद आपल्याच पाठीच्या कण्यात दडलेली आहे. तर आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष सुरुवात करण्याची. जर तुम्ही उद्यापासून स्वतःसाठी फक्त 3 मिनिटे काढणार असाल तर कमेंटमध्ये "मी तयार आहे" नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आरोग्यासाठी पहिली स्टेप असेल. आणि हो, या 3 मिनिटांच्या टेक्निकचे स्टेप बाय स्टेप फोटो किंवा नोट्स कोणाला हव्या आहेत? कमेंटमध्ये नोट्स लिहा, मी तुम्हाला ती लिंक शेअर करेन. आणि शेवटी जाता जाता एक MD डॉक्टर म्हणून मला वाटतं की जिमपेक्षा स्पायनल फ्लेक्झिबिलिटी जास्त महत्वाची आहे. तुम्हाला काय वाटतं? व्यायाम महत्वाचा की लवचिकता? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.